नमस्कार, सुनीता कोरे या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने अशी बटाट्याची आमटी। ही रेसिपी पटकन तयार होते। ही भाजी किंवा आमटी चवीला खूप छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। त्याची साल काढून बारीक चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहे। आपल्याला अर्धी वाटी मटर लागेल। मी इथे फ्रोझन मटर घेतलेले आहे। एक बारीक चिरलेला कांदा, फोडणीसाठी 1 चमच जिरे, 1 चमच मोहरी, 10 ते 12 लसूण पाकळ्या, ओले खोबरे। मी इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। 2 चमच कोल्हापुरी चटणी, तुम्ही कोणतेही घालू शकता, मी घरगुती वापरले आहे। 1 चमच लाल तिखट, 1 चमच हळद पावडर, 2 चमच शेंगदाण्याची कूट, चवीपुरते मीठ। मी ते मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये लसूण घालून घेतलेले आहे, खोबरे घालून घेतलेले आहे, त्यामध्ये कोल्हापुरी चटणी, हळद, धनेपूड, जिरे, कच्चे शेंगदाणे, अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। मी ते पातेला गरम करण्यास ठेवलेलं आहे, त्यामध्ये 2 चमच तेल गरम झाल्यावरती 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे तडतडल्यावरती त्यामध्ये थोडासा हिंग तडतडल्यावरती त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेतलेला आहे। त्यामध्ये मिक्सरमध्ये केलेले वाटण घालून घेणार आहे। त्यामध्ये 1 चमच हळद, 1 चमच लाल तिखट, 1 चमच कोल्हापुरी चटणी घालून मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे। त्यामध्ये 2 चमच शेंगदाण्याची कूट घालून मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये काप केलेले बटाटे घालून घेतलेले आहेत। त्यामध्ये फ्रोझन मटर घालून घेतलेले आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये तुम्हाला जसा रस्सा हवा आहे तसा पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यामध्ये चवीपुरते मीठ, तुम्ही इथे बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि त्याचा रंगही खूप छान आलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिटं असेच मंद आचेवरती शिजू द्यायचे। तुम्ही इथे बघू शकता आपला बटाटा शिजलेला आहे। मी ते गॅस बंद केलेला आहे। ही आमटी चपातीबरोबर, भाताबरोबर आणि चुरून भाकरीबरोबर ही छान लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटू। धन्यवाद।